ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुनची तब्येत खूप बिघडलेली असते तेव्हा सायली त्याची खूप काळजी करते. ती कल्पनाला म्हणते की आई अहो, सकाळी जेव्हा मी घरातून बाहेर पडले होते तेव्हा तर हे ठीक होते, मग आत्ता असं अचानक काय झालं आहे यांना. तेव्हा लगेच अस्मिता सायलीला म्हणते की तुमच्यामध्ये ना कसलं तरी भांडण झालं आहे आणि त्याचाच त्रास आता अर्जुनला होतोय. तेव्हा सायली सांगते की नाही अस्मिताताई, आमच्यात कसलंच भांडण नाही झालेलं. तर तिथे अस्मिता सायलीला विचारते की मग सकाळ सकाळी तू कुठे गेली होतीस. तर आता अस्मितामुळे सर्वांनाच तिथे प्रश्न पडलेला असतो. तर कल्पना सुद्धा सायलीला विचारते की सायली अगं हो, खरं तू कुठे गेली होतीस, तुमच्यामध्ये खरंच वाद झाले आहे का. तेव्हा सायली आता ततपप करायला लागते. तर सगळेच जण आता वेगळ्याच नजरेने सायलीकडे पाहत असतात. तर सायली सांगते की नाही आई, अहो कुसुमताईची तब्येत अचानक बिघडली होती ना, म्हणून मी तिथे गेलते. परंतु मला वाटलं की तिथे गेल्यानंतरच तुम्हा सर्वांना फोन करून सांगावं, कारण तुम्ही झोपला होतात ना. तर प्रताप सांगतो की अगं सायली, मग कुसुमताईंना तुझी गरज असेल ना, अगं मग तू तिकडे जा हवं तर, आम्ही सगळे आहोत ना अर्जुनपाशी. तर सायली लगेच म्हणते की नाही, मी यांना सोडून कुठेही नाही जाणार आहे. तर तेव्हा सगळेच जण आता सायलीला पाहत असतात की सायलीची ओढ अर्जुनसाठी किती आहे ते. तर तेव्हा सायली तिथे अश्विनला म्हणते की अश्विन भाऊजी, मी यांच्या डोक्यावरती ठेवण्यासाठी मिठाच्या पाण्या आणि पट्ट्या घेऊन येऊ का. तेव्हा अश्विन म्हणतो की हो हो चालेल ठीक आहे. तर सायली उठून जाणार इतक्यात अर्जुनने सायलीचा हात घट्ट पकडलेला असतो आणि अर्जुन बडबड करत असतो की सायली मला सोडून जाऊ नकोस म्हणून. तेव्हा आता सायली चकित होऊन अर्जुनकडे पाहत असते. तर लगेच आता कल्पना म्हणते की सायली अगं तू थांब, थंड पाणी आणि पट्ट्या मी घेऊन येते. तर आता कल्पना जात असताना अस्मिताला मुद्दाम पुढे घेऊन जाते आणि म्हणते की चल उगाचच तू इथे तोंड वाजवत बसतील. तर अश्विन प्रतापला सांगतो की डॅड, मला ना दादाला आता एक इंजेक्शन द्यावं लागेल इमर्जन्सीमध्ये, परंतु ते इंजेक्शन माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे. तेव्हा आपण ते इंजेक्शन जाऊन फार्मसीमधून घेऊन यायचो का. तर प्रताप सायलीला सांगतो की सायली, काहीही लागलं तर लगेच फोन करा मला. तेव्हा अश्विन आणि प्रताप दोघेही तेथून जातात. तर अर्जुनची अवस्था पाहून सायलीला खूप रडू येत असतं. तर इकडे आता चैतन्याला आयती संधी मिळालेली असते आता साक्षीच्या घरात शोधाशोध करण्यासाठी. तेव्हा चैतन्य विचार करतो की आता मला चांगला चान्स मिळाला आहे, ती साक्षी या घरात नाही आहे, मी अजून महिपतीच्या रूमची शोधाशोध तर केलेलीच नव्हती, त्यामुळे पटकन आता संधी मिळाली आहे तर पुरावे शोधतो. असं म्हणत आता चैतन्य तिथे महिपतीची कपाडं उचकून पाहायला लागतो. इतक्यात महिपतीच्या कपाटामध्ये चैतन्याला गन मिळते आणि त्या गनचा आता चैतन्य फोटोही काढून घेतो. त्यानंतर दुसऱ्या कपाटाची चेकिंग करत असताना चैतन्याला तिथे आता वेगवेगळी हत्यारं मिळतात. तर आता त्या सगळ्या हत्यारांवरती आपली फिंगरप्रिंट उमटू नये त्यामुळे चैतन्य मुद्दाम आता रुमालाने ते हत्यार उचलून पाहत असतो आणि त्याचे फोटोज काढून घेत असतो. तर इकडे आता चैतन्य पुराव्यांची शोधाशोध करत असताना अचानक ट्विस्ट तिथे आलेला असतो की साक्षी तिथे माघारी आलेली असते आणि चैतन्य आता विचार करतो की साक्षीच्या रूमची तर शोधाशोध अजून बाकीच आहे. तेव्हा चैतन्य पटकन आता साक्षीच्या रूममध्ये फाईल वगैरे चाळत असतो. इतक्यातच तिथे साक्षी येते आणि साक्षी जेव्हा चैतन्याला पाहते तर चैतन्य आता साक्षीला पाहून सरप्राईज झाल्याचं नाटक करतो. तर साक्षीला म्हणतो की साक्षी तू इथे, तू तर 3-4 दिवसानंतर येणार होतीस ना. परंतु साक्षी म्हणते की हो, परंतु चैतन्य माहिती आहे का, त्याला ना मी खूप मिस करत होते. तेव्हा चैतन्य हसतच म्हणतो हो. तर आता थोडक्यात चैतन्य बचावलेला असतो. तर इकडे सुभेदारांच्या घरी अचानक आता अर्जुनची तब्येत खूप खालावलेली असते. तेव्हा सायली आता त्याच्या डोक्यावरती मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या लावत असते. तर कल्पना अश्विनला विचारते की अश्विन, अर्जुन किती वेळात बरा होईल रे. तेव्हा अश्विन सांगतो की हो, मी आता इंजेक्शन तर दिलं आहे, परंतु थोडा वेळ लागेल. तर प्रताप तिथे म्हणतो की परंतु कालपर्यंत धडधाकट असलेला माणूस आज अचानक आजारी कसा काय पडू शकतो. तेव्हा आता सायली जराशी घाबरते. तर तिथे अश्विन सांगतो की हो, ट्रेसमुळे होतं कदाचित, म्हणजे मन डोकं जर स्थिर नसेल, टेन्शन खूप असेल तर त्याचा शरीरावर परिणाम होतो डॅड. तेव्हा आता सायलीला आठवतं की ती काल रात्री अर्जुनसाठी चिठ्ठी लिहून सुभेदारांचं घर सोडून निघालेली असते. तर तिथे अश्विन सांगतो की दादाला ना कसलं तरी टेन्शन आहे आणि त्याचमुळे त्याची तब्येत बिघडली आहे. तर कल्पना म्हणते की बरं अश्विन, अरे पूर्णाई म्हणत होत्या की त्यांना अर्जुनची खूप काळजी वाटते आहे, त्याने येऊ देत का बघण्यासाठी अर्जुनला. तेव्हा अश्विन थांबा म्हणतो. तो कल्पनाला सांगतो की नाही, आता इंजेक्शनमुळे दादाला अजूनही ग्लानी आहे आणि अशा अवस्थेत जर पूर्णा आजीने दादाला पाहिलं तर ती अजूनच काळजी करत बसेल. तेव्हा
अश्विन तिथे सांगतो सर्वांना की आता दादाला ना आराम करूयात, आपण जाऊयात. तेव्हा आता सायली म्हणते की ठीक आहे, तुम्ही सगळेजण आराम करण्यासाठी जा, सकाळपासून तुम्ही इथेच आहात, मी थांबते यांच्याजवळ. तर घरातील सर्वच जण गेल्यानंतर सायली खूप रडत असते आणि ती अर्जुनला म्हणते की अहो, तुमची तब्येत माझ्यामुळे बिघडली आहे, परंतु जर तुम्ही लवकर बरे नाही झालात तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. सायलीला आता खूप अपराधी असल्यासारखं वाटत असतं. तर इकडे आता प्रिया प्रतिमासारखीच डेड बॉडी मिळवण्यासाठी शवगृहात सुनीताची भेट घेते. तर आता सुनीता खूप घाबरलेली असते आणि म्हणते की मॅडम, तुम्हाला जे करायचं आहे ना ते पटकन करा, हो माझी नोकरी जाईल. तेव्हा प्रिया चिडते आणि म्हणते तेच तेच काय सतत बोलत राहतेस तू, हे काम करण्यासाठी तू विचार करून होकार दिला आहेस ना, मग आता गप्प बस. इतक्यातच आता त्या हॉस्पिटलचा वॉर्ड बॉय आलेला असतो. तेव्हा सुनीता लगेचच प्रियासोबत त्याची ओळख करून देते. तर आता तो वॉर्ड बॉय प्रियाला बोलताच प्रियाला समजते की तो दारू पिलेला आहे. तेव्हा आता प्रियाला सुनीता सांगते की मॅडम, तुम्ही पटकन आत जा आणि तुम्हाला जशी डेड बॉडी हवी आहे तशी निवडून घ्या. तेव्हा प्रिया म्हणते की निवडून घ्यायला ती काय भाजी आहे का, आणि मी तुला सांगितलं होतं ना, वय उंची बांधा सगळं काही मी तुला डेड बॉडी तयार ठेवायला सांगितली होती. तेव्हा सुनीता म्हणते की मॅडम, अहो तुम्हाला जशी हवी आहे तशी अगदी डेड बॉडी तुम्ही प्लीज घ्या. आणि त्यानंतर वॉर्डबॉय आता प्रियाला सांगत असतो की चला, आपल्याकडे वेळ नाही आहे. तर सुनीता बाहेर आता कोणी येत आहे का ते पाहण्यासाठी थांबलेले असते. तर प्रिया मनात विचार करते की उगाचच माती खाल्ली आणि ही बॉडी घेण्यासाठी एकटी आली. प्रिया खूप घाबरलेली असते शवगृहात जाण्यासाठी. तर इकडे सायली विचार करत असते की यांना कशाचं टेन्शन आले असेल, ऑफिसमध्ये काही झालं आहे का. तर सायली विचार करते की की घर सोडून निघून गेले आणि त्यानंतर घरच्यांना काय उत्तर द्यावं याचा विचार करून करून यांच्या डोक्याला ताण आला असेल का, कदाचित यामुळे यांची ही अवस्था झाली असेल का. इतक्यात आता अर्जुन आता सायली पाणी असं म्हणत असतो. तेव्हा सायली उठते आणि हो हो मी इथेच आहे, थांबा पाणी देते म्हणते. तर सायली आता पाण्याचा ग्लास घेणार, इतक्यात सायलीच्या लक्षात येतं की तिने तर अर्जुनसाठी चिठ्ठी लिहून ठेवली होती. तेव्हा आता ती चिठ्ठी आईबाबांच्या हातात तर पडली नाही आहे ना, असा विचार करून सायली घाबरते. सायली आता चिठ्ठीची शोधाशोध करते. तेव्हा बेडखाली सायलीला ती चिठ्ठी सापडते आणि सायली आता जराशी शांत होते. सायली पटकन ती चिठ्ठी आपल्या पर्समध्ये लपवून ठेवते आणि त्यानंतर अर्जुनला पाणी पाजत असते. इतक्यात अर्जुनला अचानक शुद्ध आलेली असते. तेव्हा सायली खूप खुश होते आणि सायली घरच्यांना आता हाक मारून बोलावूनही घेते. तर इकडे आता शवागृहात तो वॉर्ड बॉय प्रियाला डेड बॉडीज दाखवत असतो. त्या डेड बॉडीज पाहून प्रियाची अवस्था खूप बेकार झालेली असते. आता ती डेड बॉडी प्रिया पाहूही शकत नसते. प्रियाला आता खूप घाम फुटलेला असतो. प्रिया आता कसलाही विचार न करता एवढ्या डेड बॉडीज मी नाही पाहू शकत असा विचार करून घाबरून तेथून पळूनच जाते. तर घरातील सर्वच जण आल्यानंतर अर्जुनला पाहून खूप खुश झालेले असतात. तेव्हा अश्विन म्हणतो की दादा, तुला घाम येतोय म्हणजे नक्कीच तुझा ताप उतरतोय. तर त्यावर प्रताप आता अश्विनला म्हणतो की अश्विन, तुझ्या प्रिस्क्रिप्शनने कमाल केली बरं का. तेव्हा आता कल्पना सायलीला म्हणत असते की सायली, बघ तू थोडा वेळ बाहेर काय गेली की माझा मुलगा लगेचच तापाने फणफणला, परंतु देवाच्या कृपेने तुझा फोन ऐनवेळी लागला म्हणून बरं झालं. तू लगेचच अर्जुनच्या काळजीने धावत पळत माघारी आलीस. तेव्हा आता सायली चेहऱ्यावरती खोटी स्माईल देते. परंतु अर्जुन विचार करतोय की याचा अर्थ मिसेस सायली घर सोडून गेल्या होत्या आणि मी आजारी आहे असं कळताच त्या परतही आल्यात. परंतु आता बस, मी मिसेस सायलीना आता माझ्यापासून कुठेही दूर नाही जाऊ देणार असं अर्जुन स्वतःच्या मनाशी ठरवतो. तर त्यानंतर संध्याकाळी सायली येते रूममध्ये. तेव्हा अर्जुनला वाटत असते की काही करून मला सायलीला थांबवायचं आहे, त्यांना कुठेही जाऊ नाही द्यायचं आहे. तर सायली आता कपाटातून ब्लँकेट उषा बाहेर काढत असते. तेव्हा अर्जुन सायलीच्या मदतीला जातो, पण सायली म्हणते की नाही नाही राहू देत, तुमची तब्येत खराब आहे ना, तुम्ही आराम करात. आणि त्यानंतर सायली आता उषा वगैरे लावत असते. परंतु सायलीची समजूत कशी घालायची याचा अर्जुन तिथे विचार करत असतो. तर अर्जुन आता विचार करत इकडे तिकडे फेऱ्या मारत असतो. तर त्यानंतर आता सायली पाणी पित असते. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की सर, तुम्ही असे इकडून तिकडे फेऱ्या का मारताय, तुमच्या अंगात जास्त ताकद नाही आहे, तेव्हा पटकन गोळी घ्या आणि आराम करा जाऊन. तर आता अर्जुन खूप विचार करतो, मान डोलावतो आणि होकार देतो. तर त्यानंतर अर्जुन आता कसलाही तिथे न विचार करता विचार स्वतःचे थांबवतो आणि पटकन येऊन सायलीचा हात पकडतो. तेव्हा आता सायली चकित होते आणि अर्जुनकडे पाहते. अर्जुन अचानकच म्हणतो की बायको, मला तुला प्रपोज करायचा आहे.
सायलीला अजूनच जास्त मोठा धक्का बसतो. तर सायली आता अर्जुनकडे पाहत असते तेव्हा म्हणतो की आय मीन मला असं म्हणायचं होतं की एक आयडिया प्रपोज करायची आहे. तेव्हा आता सायली पटकन पाणी गिळते आणि अर्जुन सांगायला लागतो की नाही म्हणजे आपलं कॉन्ट्रॅक्ट आता संपत आलं आहे. परंतु अजून आपण ज्या मिशनसाठी कॉन्ट्रॅक्ट केलं होतं ते मिशन अजून पूर्ण झालेलं नाही आहे ना, राजच्या मनातून. तर मी अजून गेलेलीच नाही आहे. काय आहे ना, मधुभाऊंना आपण अजून सोडवलेले नाही आहे. तर अर्जुन सायलीची समजूत घालतो आणि म्हणतो की काय आहे ना, मला असं वाटतं की मधुभाऊ जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपण आपले कॉन्ट्रॅक्ट पेपर एक्सटेंड करू. सगळं पेपरवर्क मी करतो, परंतु मधुभाऊ जोपर्यंत सुटत नाहीत तोपर्यंत मी या घरातून निघून जाऊ नये असंच मला वाटतं. आता आपल्या या शेवटच्या मिशनमध्ये तुम्ही मला हे मिशन संपेपर्यंत माझी साथ द्याल ना? नाही म्हणजे या सगळ्या मिशन आपल्या कॉन्ट्रॅक्टचा आपल्या केसवरती परिणामही होऊ शकतो म्हणून मी म्हणतोय. तेव्हा आता सायली विचार करते की प्रपोज म्हणजे मला वेगळंच काहीतरी वाटलं आहे. किती वेड्यासारखा विचार करते ना मी. तेव्हा आता सायली अर्जुनला म्हणते की नाही, मला असं वाटलं की आपल्या घरातल्या माणसांना जर आपल्या कॉन्ट्रॅक्टबद्दल समजलं तर ते काय विचार करतील. आपल्या घरातील माणसांनाच आपल्या या वागण्याचा त्रास होईल म्हणून मी हे घर सोडून गेले होते सर. परंतु माझं असं घर सोडून जाण्याचा परिणाम मधुबनच्या केसवरती होऊ शकतो ही गोष्ट मी पूर्ण विसरलेच होते. ही गोष्ट माझ्या लक्षातच नाही आलं. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मग काय ठरवलं आहे तुम्ही? तर आता सायली म्हणते की मधुभाऊंना काही करून जेलमधून बाहेर काढायचं आहे आणि जर आपल्या या गोष्टीचा परिणाम त्यांच्या केसवरती होत असेल तर सर मी हे घर सोडून नाही जाणार आहे. तेव्हा अर्जुन खूप खुश होतो. तर अर्जुन सायलीला म्हणतो की ठीक आहे, मग मधुभाऊंची केस जोपर्यंत संपत नाही, मधुभाऊ जोपर्यंत सुटत नाहीत तोपर्यंत तुम्ही हे घर सोडून जाणार नाही. तेव्हा सायली म्हणते की हो सर, मला तुमचं प्रपोजल मान्य आहे. तर दोघेही आता अचानक एकमेकांच्या हातात हात देतात आणि ठरलं तर मग म्हणतात आणि दोघेही चकित होऊन एकमेकांकडे पाहतात. तर इकडे अर्जुन विचार करत असतो की येस, मिसेस सायली राहायला तयार आहेत. आता लवकरात लवकर मधुभाऊंना सोडवतो आणि त्यानंतर मग आमचं कॉन्ट्रॅक्ट आडवं येणारच नाही. मग काही झालं तर मिसेस सायलीला पटकन प्रपोज करून टाकतो. तर सायलीसुद्धा विचार करत असते की हो, मधुभाऊ देवयाई लवकरात लवकर मधुभाऊंना सोडव, म्हणजे त्यानंतर मी माझ्या मनातले प्रेम अर्जुन सरांवरती जे आहे ते व्यक्त करेन आणि त्यानंतर जे काही होईल त्याला मी सामोरे जायला तयार आहे. तर आता दोघेही खूप खुश असतात. दोघेही एकत्र आलेले असतात, परंतु एकमेकांच्या भावना व्यक्त न केल्यामुळे दोघांनाही एकमेकांच्या प्रेमाबद्दल काहीच माहिती नसतं. तर दोघे अचानक वळतात आणि म्हणतात की तुम्ही काही म्हणालात का? तर त्यानंतर नाही नाही कुठे काय असं दोघेही एकदम बोलतात. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की चैतन्यने अर्जुन सायलीला फोन करून आता साक्षी घरात नसल्याने पुराव्यांची शोधाशोध करण्यासाठी बोलावलेलं असतं. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघांनाही त्याने सांगितलेलं असतं की तुम्ही मागच्या बाजूला जा आणि शोधाशोध करा, कारण साक्षी नाही आहे आणि जरी साक्षी इथे आली तर मी तिला सांभाळून घेऊ शकतो. तर तिघे आता वेगवेगळ्या दिशेला जाऊन पुराव्यांची शोधाशोध करत असतात. इतक्यातच तिथे आता घरी साक्षी आलेली असते. तर आता साक्षी त्या तिघांनाही रंगेहात पकडणार की साक्षीच्या विरोधात आता पुराव्यांचं अस्त्र कोर्टामध्ये अर्जुन सायली वापरणार, हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत.